नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये TMT वंडरर। तर मंडळी आज आपण आलो आहोत वॉटरफॉलला आणि बोराडपाडा येथील कुडेरान म्हणून वॉटरफॉल, ज्याचं आपण ऑलरेडी चित्रीकरण केलं आहे। तर आपण तिथे आलो आहोत आणि त्या क्षणांची मजा घेऊया। तुम्ही आमच्याबरोबर बनून राहा। शिंदेपाडा, आपल्याला शिंदेपाड्यामध्ये जायचं। मित्रांनो, कुडेरानला जाण्यासाठी बस पण आहे बघा, पाठी लावली बस। आपल्याला बदलापूर पासून कुडेरानला येण्यासाठी बस आहे। मित्रांनो बघा, नामदेव स्मृती म्हणून इथे एक गेट आहे। या गेटाच्या इथून आतमध्ये जायचं। आपण इथं आपली बाईक पार्क केली। आता आपण इथून चालत जाऊया। आणि आपण मागच्या वर्षी येऊन गेलो इथे, म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी। तर थोडीशी आपल्याला रस्त्याची आयडिया आहे। आज एन्जॉय। तर आपला पावसाळ्यातला पहिला ब्लॉग आहे आणि वॉटरफॉल पण खूप छान आहे, मजा येणार। हा जो वॉटरफॉल आहे ना, हा खूप, आणि इकडचा परिसर हा खूप शांत परिसर आहे। म्हणजे जास्त लोकांना माहीत पण नाहीये, पण आता जसं जसं पावसाळा चालू होईल, वॉटरफॉल चालू होतील, तशी तशी गर्दी वाढतच जाते। सकाळी सकाळी लवकर यायचा प्रयत्न करा, कारण नंतर मग पोलिसांची भीती वगैरे। आणि कुठेही जा, ह्या वॉटरफॉलला या की दुसऱ्या कुठल्याही वॉटरफॉलला जा, पण स्वतःची काळजी ही घ्याच। आपल्याला वाटतं इथे रिस्क आहे, तर अवॉइड करा, कारण जीवापेक्षा जास्त काय मोठा नाही हा वॉटरफॉल। थँक्यू। आणि तुम्हाला कदाचित आवाज येत असेल नसेल, पण आम्हाला वॉटरफॉलचा आवाज नक्की येतो। तर ती आता जवळ जाण्याची उत्सुकता अजून वाढलेली आहे खूप। हे तिथं पाणी दिसतंय, हे बघ काय ते व्हाईट पाणी आहे। आपल्याला एक ओढा लागलाय मध्ये, तुम्ही बघू शकता। आपल्याला हा ओढा पार करून समोरून लेफ्ट मारून जायचं। तो चलो। जास्त पाणी नाहीये, थोडंसं पाणी आहे, पण हे पाऊस वाढल्याने पाणी पण वाढेल, म्हणून थोडं काळजीपूर्वक। आणि वॉटरफॉल वगैरेला येताना एकटा अजिबात येऊ नका। 5-6 जणांचा ग्रुपने तर या, कारण आपण जिथे फिरतोय तिथे आपण सांगू नाही शकत कोणता जंगली प्राणी आहे। आता ही गोष्ट वेगळी आहे की आम्ही ट्रेकर आहे, म्हणून आम्हाला सर्व परिस्थितीशी हँडल करता येतं। पण तुम्ही नक्की तिथे आपण काहीतरी भांडून ठेवू। आम्हीच येताना रस्ता विचारू नये म्हणून आम्ही हे बालाजीचं टकाटक लावलेलं आहे इथे। लेफ्टला जायचं का इथे राईट? तर मंडळी आता राणा जंगलातून आपण वॉट काढत निघालोय आणि जबरदस्त मजा येते। पक्षी पण बघा, आवाज कोकिळा, शेपटीवाली कोकिळ आहे, लालची।
आणि हा पण एक ओढाच आहे जे की थोडंसं पाणी कमी आहे, पण एक तुम्हाला काय बोलतात त्याला, क्रॉस करा हां सांभाळून. सांभाळून, शेवाळ जास्त आहे हळू. आणि ती एक म्हण आहे ना की काय वाहत्या पाण्यात पाय धुवून घ्यायचे, तर आम्ही पाय धुवून हात धुवून घ्यायचे. हा पण आम्ही आता पाय धुतोय, आमचे हात स्वच्छ आहे, काळे काम करत नाही. तर ती लोक आहेत ते. हा हे झाडं आहेत इकडे. मित्रांनो काय माहिती, आम्ही निसर्गात आलो ना ते आपलं काम टेन्शन हे सर्व आम्ही विसरून जातो. पहिले रस प्यायला म्हणलं भाई, फक्त आता 2 मिनिटाचा रस्ता बाकी आहे मित्रांनो. खरंच सांगतो, एवढ्या जोरात धबधब्याचा आवाज येतोय ना, त्याची उत्सुकता आता वाढते. ते बघा, हा पाणी भरपूर आहे आणि जायला तो रस्ता आहे तो इथून भावा येईल ना. मागच्या वर्षी एवढ्या पावसाळ्यामध्ये कव्हर केलं, या वर्षी तर अजून नीट पाऊस झाला. मित्रांनो तुमच्यासाठी एक टीप आहे की पावसाळ्यामध्ये कधीही कुठे फिरायला जात असाल, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एकवेळेस कपडे फाटके असे झाले, पण चप्पल नवीन पाहिजे. बरोबर, पडले सांगायचं नाही की आम्ही इथे गेलो आणि पडलो. हा एक गोष्ट दादानी एकदम चांगली सांगितली. बघा आम्हाला पकडायचा प्रयत्न करतोय तो, पण त्याचा प्रयत्न आम्ही काय येडा आहे का, याला आपण आता वाहत्या पाण्यात सोडू. कसं इथं कोणाचा पाय पडला असता तर तो बिचारा आहे ना. हा दादा एक चांगलं काम करतोय. हा जो दगड ठासलेला दगड होता ना, तो दादानी साईडला केलेला आहे. मंडळी तुम्ही अशा नैसर्गिक ठिकाणी येत असाल तर नक्कीच हा प्यायचे तर प्या, मजा करा, तुमची लाईफ आहे तुम्ही एन्जॉय करा, पण ना थोडासा बुद्धीचा वापर करा. ठीक आहे, ठीक आहे, थोडासा बुद्धी आहे की नाही तुम्हाला, देवाने जी बुद्धी दिली त्याचा वापर करा. खाणं पिणं आपल्या ठिकाणी आणि अशी घात करणं वेगळ्या ठिकाणी. जे काय सोबत आणत असाल
बाटल्या म्हणा किंवा तुमचं खाण्यापिण्याची वस्तू म्हणा प्लास्टिकची विकप आपल्या बॅगेमध्ये भरा आणि घरी येऊन. ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण धबधब्याच्या ठिकाणी येऊन भरपूर एन्जॉय केला. पण जीवाला त्रास होईल असं आपण काही केलं नाही, कारण की पाण्याने आणि धबधब्याने भरपूर रुद्ररूप घेतलं होतं. त्यामुळे आपण मस्ती केली नाही, पण पाण्यात आपण भरपूर मजा केली. तुम्ही पण इथे येणार असेल तर नक्की या. थोडासा पाऊस कमी होऊ द्या मग या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर आनंद घ्या. जर जीवाला त्रास होईल असं करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.